मोहोळ शहरातील विकासाच्या प्रश्नावर सध्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। काही दिवसापूर्वी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मोहोळ येथील एसटी स्टँडच्या कामाचा शुभारंभ नारळ फोडून केला। त्यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे आश्वासन दिले होते। यामध्ये एसटी स्टँडमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतःच्या सोय खर्चातून करण्याचे, विद्यार्थ्यांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय उभारण्याचे, तसेच संपूर्ण परिसराचे काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजूर करून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते। मात्र प्रत्यक्षात या कामापैकी अनेक कामे अद्यापही पूर्ण झालेली दिसत नाहीत, अशी नागरिकांची नाराजी आहे। याआधी माजी आमदार यशवंत माने यांनी दिलेले काही आश्वासने पूर्ण केले असेही स्थानिकांकडून सांगितले जाते। तरी देखील 2024च्या निवडणुकीत त्यांना आमदार यशवंत मानेंना पराभवाला समोर जावे लागले। सध्याचे आमदार राजू खरे यांनी निवडणूक दरम्यान मोहोळच्या शहराच्या सार्वजनिक विकासासाठी मोठमोठी आश्वासने दिली होती। मात्र नागरिकांचे मते ही आश्वासने अद्यापही कागदावरच दिसत आहेत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमदारांना भेटण्यासाठी नागरिकांना पंढरपूर, गोपाळपूर येथे जावे लागते, कारण मोहोळ शहरात त्यांचे स्वतंत्र कार्यालय नसल्याची ही चर्चा आहे। मोहोळमधील प्रमुख प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। ग्रामीण रुग्णालयाची सुविधा, क्रीडा संकुल तसेच मुख्य एसटी स्टँडचा विकास। त्यामुळे मोहोळचा चेहरामोहरा कधी बदलणार हा प्रश्न नागरिक विचारत आहेत। आता पाहावं लागेल की दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उरतात का, की विकास केवळ कागदावरच मर्यादित राहतो।